आज आपण पृथ्वी आणि वृत्ते अशा पद्धतीचा आपण एक भूगोलाचा मुद्दा शिकणार आहोत। आपण त्याच्यामध्ये भूगोलाच्या याच्यामध्ये नकाशा जो आपल्याला दिसतो त्याची वरची बाजू जी असते ते कोणती दिशा असते आपण म्हणतो त्याला वरची दिशा कोणती असते उत्तर दिशा आणि खालची दिशा कोणती असते दक्षिण दिशा असते। आणि मग आपण अशा पद्धतीने जर उभा राहिलो तर उजव्या हाताची जी दिशा असते ती आपली असते पूर्व आणि डाव्या हाताची दिशा असते ती कोणती आहे आपली पश्चिम। आपण आता बघूया याच्यावरती काय सांगितलेलं आहे। इयत्ता 6वी मध्ये भूगोल विषयातील पहिला धडा पृथ्वी आणि वृत्ते। त्यापूर्वी आपण भूगोल या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ। भूगोलाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। इंग्लिशमध्ये जिओग्राफी म्हणतात। त्यातील जिओ या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी आणि ग्राफी जिओग्राफी असा सुद्धा त्याला म्हणतात। जिओ म्हणजे काय तर पृथ्वी, जिओ म्हणजे काय म्हटलं त्याने म्हणजे आपण भूगोल शिकतो। आपण भूगोलाचा अर्थ काय ते इंग्रजीमध्ये आपण त्याला जिओग्राफी म्हणतो आणि जिओ म्हणजे काय तर पृथ्वी असा त्याचा अर्थ सांगितलेला आहे। पुढे बघा याचा अर्थ आहे वर्णन करणे म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणे हे भूगोलमध्ये येते। म्हणजे भूगोलामध्ये आपण काय शिकतो पृथ्वीचं वर्णन करणे। जिओग्राफी ग्राफी म्हणजे वर्णन जे आपण संपूर्ण पृथ्वीचं वर्णन त्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये करत असतं हे लक्षात घ्या। पुढे आणि भूगोल हा शब्द जो आहे मराठीतील तो संस्कृतमधून घेण्यात आलेला आहे। जसा ते तसा संस्कृत मधून तो भूगोल हा शब्द आपण यामध्ये काय पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करणे। त्याच्यामध्ये आपण मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करणार आहोत। भूगोलमध्ये पहिल्या धड्यापासून सुरुवात करूया। पृथ्वी आणि वृत्ते या ठिकाणी आपला हा नकाशा दिलेला आहे। पूर्ण जगाचा नकाशा आहे। हा बघा आता तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जगाचा नकाशा आपल्याला दिसतो। जगाच्या नकाशामध्ये एका बाजूला ऑस्ट्रेलिया दिसतोय तुम्हाला। आता कोणत्या दिशेला ऑस्ट्रेलिया आहे ही दिशा कोणती आपली आणि पूर्व दिशेला आपल्याला ऑस्ट्रेलिया दिसतोय। तर दक्षिण अमेरिका मध्ये आपल्याला कोणत्या दिशेला दिसतोय पश्चिमेच्या बाजूला दिसतोय। मग आपल्याला वरची दिशा जी आहे आपली ती कोणती दिशा आहे आपली उत्तर दिशा। उत्तर दिशेला काय दिसतं आपल्याला बघा युरोप नावाचा देश दिसतो आपल्याला। तर खालची दिशा म्हणजे आपली कोणती दक्षिण। दक्षिणेला काय दिसतं आपल्याला अंटार्क्टिका। अंटार्क्टिका अशा पद्धतीचा नकाशा संपूर्ण जगाचा आपल्याला या ठिकाणी लावलेला आहे। प्रत्येक ठिकाणी एक व्यक्ती दाखवलेली आहे। आता खाली या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे की तुम्हाला कोणकोणती शहरे दिसतात मग ती शहराच्या ठिकाणी आता इथं जर एक महत्त्वाचं आहे आपला आग्रा म्हणजे भारत आशिया खंड आहे त्याच्यातलं महत्त्वाचं जे आहे आग्रा ते दिसतं नकाशामध्ये अतिशय महत्त्वाचे गोष्ट दाखवली वेगवेगळ्या दिशेस आहे।